मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे युवा हिंद केसरी मैदानात. नाशिक जिल्ह्यातलं सर्वात मोठं 3 फेऱ्याचं मैदान. आणि या 3 फेऱ्याच्या मैदानाला एक वेगळं वळण. अवघे काही तास शिल्लक राहिलेले आणि या मैदानात सगळ्यांनाच आतुरता लागलेली कुठले नंदी या मैदानात दाखल झालेले. मैदानाचं कसं नियोजन आयोजन आणि सध्याची परिस्थिती कशी आहे, सध्या काय या ठिकाणी उपाययोजना, काय काय बॅरिकेड असेल, स्टेज असेल किंवा एक वेगळं पण मैदानाचं, या सगळ्या गोष्टी मी थोड्याशा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. या मैदानाचे आयोजक प्रमुख आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या गणेश बनकर यांना या आपल्या संबंध महाराष्ट्रातील बैलगाडा चालक मालकांकडून प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. चर्चा करूया गणेश भाऊसोबत. या प्रथमतः तुम्हाला संबंध महाराष्ट्रातील चालक मालक बैलगाडा चालक मालकांकडं त्यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहतील. आणि कशी तयारी सध्या? धन्यवाद. प्रथमतः आपण एक दिवस आगाऊ मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आता या ठिकाणी फाटीमध्ये उभा आहोत. आपण 12 फाट्यांचं नियोजन केलं होतं. आपण 10 फाट्यांमधनं त्या ठिकाणी पळायचं, नंदी पळवण्याचा निर्णय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आपण तो घेतलेला आहे. साधारणतः 900 फुटाची फाटी असणार आहे. काय चेंजेस करण्यात आले? इथले चेंजेस म्हटलं तर आता मी महाराष्ट्रभरामध्ये कुठंच नाही अशा प्रकारचं एक वेगळं नियोजन नाशिक ग्रामीणचे SP डॉक्टर स्वामी साहेबांनी मला सूचना केल्याच्या नंतर मी ती सुधारणा केली. बॅरिकेडच्या शेजारी एक 4 फुटाची बॅरिकेड टाकली, डबल बॅरिकेडिंग केलेलं आहे. त्या बॅरिकेडमध्ये माझा स्वयंसेवक असेल किंवा माझा पोलीस बांधव असेल तो त्या ठिकाणी उभा राहील, जेणेकरून उद्या गाडी जरी तिरपी झाली तर त्या माझ्या स्वयंसेवकाला किंवा माझ्या पोलीस बांधवाला कुठल्या प्रकारची विजा होणार नाही. त्या दृष्टिकोनात हा महत्त्वपूर्ण निर्णय साहेबांच्या सूचनेनंतर आपण तो घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक मैदानात बैलगाडा मालकांना ज्या पद्धतीने धाक राहतो पब्लिकचा, तोच कुठेतरी कमी केलेला आहे तुम्ही? तो खूप मोठ्या प्रमाणात कमी केलेला आहे. आणि या ठिकाणी या आपल्या मैदानाला उद्घाटन करण्याच्याकरता किंबहुना भेट देण्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय अजितदादा पवारांचे चिरंजीव आमचे मित्र जयदादा पवार हे स्वतः या मैदानासाठी उद्या येणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आहे. माझे स्वयंसेवक असतील, माझे मित्रपरिवार असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी आपल्या आपल्या ज्या घालून दिलेल्या जबाबदाऱ्या या सगळं करण्याच्या दृष्टिकोनात सज्ज आहेत. किती साधारण नोंद झाली आतापर्यंत? किती नोंद झाली हे सांगणं मला थोडं कठीण आहे, पण तुमच्या मनातला जो आकडा आहे तो गाठण्याच्या उद्दिष्टापर्यंत मी पोहोचलेलो आहे. विक्रमी नोंद उत्तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना संबंध महाराष्ट्रभरामध्ये पर्व दुसरंच आहे आपलं, पण विक्रमी नोंद होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. ती फिगर आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. 5 वाजता त्या ठिकाणी ऑनलाईन नोंद आपली चालू आहे. 5 वाजता आपण ऑनलाईन बंद करणार आहे. 7 वाजता आपण लाईव्हला P3च्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्हसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आपण ते लाईव्हच्या साक्षीनं आपण त्या लॉट्स काढणार आहे. मागच्या वर्षीचा हाच तो दिवस होता ज्या दिवशी दमछाक केली होती कुठेतरी वरुण राजाने. मागच्या वर्षीचा दिवस आठवला की माझ्या अंगाला त्या ठिकाणी काटा येतो. इथं उभं राहिलो की माझा पाय गाळात जायचा अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आई भगवतीच्या चरणी लीन होईल, तिचे अनंत उपकार आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहे की इतक्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील त्या दिवशी 22 तारखेला पाऊस थांबला आणि आपण चांगल्या पद्धतीनं ते मैदान करू शकलो. पण बघितलं तसं माझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर निश्चित त्यांनी हार मानली असं म्हटलं असतं की आता मला काही हे शक्य होणार नाही. पण माझ्या तमाम गाडा मालक असतील, माझे तालुक्यातील जिल्ह्यातील माझे सगळे तरुण सहकारी यांनी मला विश्वास दिला की तू लढ, आपण करू शकतो, तू काळजी करू नको. सकाळी 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पण मला खात्री नव्हती, पण 1 वाजता आपल्या पहिल्या फेरा सुटला 12:50 आणि आपल्या गाड्या चालू झाल्या. पर्व दुसरंच आहे, पण अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम महाराष्ट्रभरातून मिळत आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजेल की माझ्यासारखा नौखा एक कार्यकर्ता, एक बैलगाडा शौकीन या क्षेत्रामध्ये आगमन करतोय. त्याला महाराष्ट्रभरातील कान्याकोपऱ्यातील तमाम बैलगाडा चालक मालक असतील, शौकीन असतील, सगळे डोक्यावर उचलून घेत आहे. आणि मी खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी नितीनाबा शेवाळे असतील, संदीप भैया असतील, आमचे विलासदादा देशमुख पैलवान, माझे मार्गदर्शक ते असतील, रेटरे आप्पा असतील, सगळे त्यांचे सर्व पदाधिकारी
हे सगळ्यांचे मनापासून आभार मानले की त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे की ह्या इथपर्यंत आपण पोचू शकलो. जयदादा स्वतः राहणार आहे. बाकी इतर कोण मान्यवर अजून उपस्थित आहेत? जयदादांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी 0 मिनिटामध्ये मला वेळ दिली, मला तारीख दिली आणि सांगितलं की तू काहीतरी चांगला उपक्रम करतोय, तरुणांसाठी करतोय, माझ्या शेतकऱ्यांच्या नंदीचा खेळ आहे, तर निश्चित मी या कार्यक्रमाला येईल, भेट देईल आणि जाईल. त्यानंतर झिरवळ साहेब आमच्याकडे इथं मंत्री आहेत, ते स्वतः येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सगळे आमदार, दोन्ही खासदार राजाभाऊ बाजे आणि सन्माननीय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बगरे गुरुजी हे देखील आपल्या याला उपस्थित राहणार आहे. बरं, टोलमाफी संदर्भात तुमचं एक स्टेटमेंट होतं, आज काय भूमिका असेल? टोल माफीच्या संदर्भामध्ये पिंपळगाव असेल, शिंदपळशाचा टोल नाका असेल, चांदोडचा टोल नाका असेल, ही माझ्या पेरीफेरीमध्ये या 3 भागातून जास्त नंदी येणार आहे. या 3 टोल नाक्यांवरती तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकरांच्या माध्यमातून त्यांनी फोन केलेले, मी देखील त्या लोकांशी, संबंधित लोकांशी बोलून त्यांना सूचना केलेल्या आहे. ज्या गाडीमध्ये नंदी असेल, मग ती पिकअप असेल, आयशर असेल किंवा छोटा हत्ती असेल, त्या गाडीला कुठल्याही प्रकारचा टोल लागणार नाही. मी माझ्या बाईटच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या पोस्टर्सवरती, काही माझ्या सोशल मीडिया हँडलवरती मी काही नंबर त्या ठिकाणी जारी केलेले, ते कोणाला काय अडचण आली तर माझ्या त्या टीमशी संपर्क साधा, तुम्हाला ₹1 टोल भरण्याची गरज पडणार नाही. मैदान किती वाजता चालू होईल शार्प उद्या? आता विक्रमी नोंद होतीये. आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत आपण नोंद ऑनलाईन पद्धतीनं घेतोय. आता 6 वाजेपर्यंत किती नोंद येते त्याच्यावरती आपल्याला सकाळी किती वाजता मैदान चालू करायचं, पण मी खात्रीने आपल्याला सांगेल सकाळी 8 वाजेच्या आत किंवा 8 वाजेच्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला मैदान चालू करावं, तरच आपण हे एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन केलेलं मैदान तरच आपण संपन्न करू शकू. गाडा मालकांनी तुमचं ऐकलं आणि मोठा प्रतिसाद तुम्हाला दिला, पण महाराष्ट्रातील येणाऱ्या मंडळींसाठी काय आव्हान असेल? तमाम महाराष्ट्रातील माझ्या या बैलगाडा चालक मालक असतील, शौकीन असतील, गाडा मालक असेल, यांना मी आपल्या या बाईटच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण निसंकोचपणाने या ठिकाणी या. आपल्या नंदी उतरवण्याच्या दृष्टिकोनातनं बाजूला 100 एकर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, आपली स्वतःची एक गोशाळा आहे, किंवा या रस्त्याने जाताना येताना माझे कांदा व्यापारी आहेत, त्यांचे मोठे मोठे शेड्स आहे, त्या ठिकाणी नंदीचा निवाऱ्यासाठी असेल, चारा पाण्यासाठी असेल, आणि माझ्या गाडा मालकांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था आपण त्या लोकांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आपल्याला सांगितलं की बाबा तू असेल त्यांना आमच्याकडे पाठवा आणि त्यांची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यावर कुठली काळजी करण्याची कारण संकोचपणाने सगळ्यांनी यावं. कुठं अडचणातली थेट तुम्ही माझ्याशी जरी संपर्क केला तर 24 तास मी आपल्या संपर्कात त्या ठिकाणी आहे. भाऊ, जाता जाता सांगलीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने श्रीनाथ केसरी पार पाडलं, त्याच पद्धतीने नाशिकच्या धर्तीवरती हे मैदान तुम्ही करताय आणि पर्व दुसरंच आहे. विशेष हे कौतुक तुमचं महत्त्वाचं आहे की दुसऱ्याच पर्वात इतकी मोठी भव्य दिव्य तयारी केली. पुढच्या वर्षीचा जो दिवस आहे तो आतापासूनच तयारीला लागतील लोक. मी श्रीनाथ केसरीची बरोबरी करणार नाही, कारण की श्रीनाथ केसरी एक वेगळ्या उंचीवरती गेलेली ती स्पर्धा आहे. मी उत्तर महाराष्ट्रातला एक छोटा कार्यकर्ता आहे आणि मी एक बेंचमार्क सेट करू इच्छितो की नुसतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या स्पर्धा होत्या, त्याच्याहीपेक्षा चांगली स्पर्धा करून दाखवण्याच्या करता या दृष्टिकोनातनं मी एकटा काहीच करू शकत नाही. माझी संपूर्ण टीम या गेल्या 1-1.5 महिन्यापासून सातत्यानं, मी जरी कुठं अलीकडे पलीकडे असेल, कार्यक्रमांना असेल, सुखदुःखामध्ये कुठं गेलो असेल, माझ्या ज्या टीमने ही जबाबदारी घेतलेली ते निश्चित पूर्ण वेळ या ठिकाणी थांबून सगळे कामं त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय. बरं, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाठबळ जे आहे तर एक काकांचं आहे, दिलीप काकांचं. काय सांगाल? ह्या जागेवरती मी उभा आहे. आजही माझ्या आयुष्यामध्ये सुखदुःख आले असतील, माझे वडील स्वर्गीय अण्णा, माझे मधले काका स्वर्गीय आप्पा, आमचे दादा आजोबा, माझ्या घरामध्ये 1991 साली 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीला दरोडा पडला. त्याच्यात माझे वडील, माझे काका, माझे आजोबा आणि माझा एक गुरखा, असे 4 लोक 1991ला 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीला मारले गेले. ते 35 वर्षे त्या गोष्टीला उलटले गेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या काकांनी आमचं सगळ्यांचं संगोपन केलं, आम्हाला उच्च शिक्षण दिलं आणि आज जेही काही मी तुमच्या समोर उभा आहे, ज्या ताकदीनं तुमच्याशी बोलतोय, सामाजिक जीवन असेल, माझं राजकीय सगळा प्रवास सगळा काकांच्या माध्यमातून असेल. काकांनी जे काही शिकवण दिली, जे काही संस्कार माझ्यावर दिले, माझ्या भावांवरती दिले, माझ्या कुटुंबावरती संस्कार केले, त्याच्यामुळे आज आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आणि हे सगळं जे काही साम्राज्य किंवा हे सगळं जे काही वैभव आहे, हे सगळं त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ठरवतो असं की मी कुठलीही गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय करत नाही.
याही गोष्टीला त्यांनी मागच्या वर्षी मला होकार दिला. याही वर्षी त्यांनी सांगितलं की जेही करायचं ते चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून महाराष्ट्रभर कोणी असं म्हणायला नको की यांनी हा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रमाचा फ्लॉप गेला. तर चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातनं तो प्रयत्न माझा असतो आणि ती शिकवण त्यांनी मला दिलेली ते म्हणून मी करू शकलो. नक्कीच दादा, जाता जाता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक चालकांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि उद्याच्या मैदानासाठी देखील शुभेच्छा असतील. धन्यवाद.